हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अम्रपाली लोखंडे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. तर चला, नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. चला, तर खूप जणांचा सारखा प्रश्न होता की ताई तुम्ही ते यूट्यूबचं जे ॲप आहे यूट्यूबने दिलेलं YT क्रिएट म्हणून, तर त्यावरून तुमचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले. 4-5 लाखापर्यंत तुम्हाला त्याला व्ह्यूज येतात आणि छान, खरं त्याच्यामुळे तुमचं सबस्क्राईब वगैरे वाढलेलं आहे. चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ आहे आणि आम्हालाही तसं यायचे व्हिडिओ बनवायचे. ते कसे बनवायचे, तर चला आज त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला मी नक्की सांगते, पूर्ण टोटली तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी ते व्हिडिओ कसे बनवते ना, ते तुम्हाला आज व्हिडिओमधून दिसून येईल. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, कारण तुमच्या खूप कामाचा आहे व्हिडिओ. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला हा पूर्णपणे व्हिडिओ आवडला तर छान कमेंट देखील करा. तर चला, आज तुम्हाला मी लाईव्ह आपण ते AIचे जे यूट्यूबने आपल्याला ॲप दिलेलं आहे, तर ते कसं आहे तुम्हाला सांगते. आपल्याला ती यूट्यूबवरूनच ॲप दिलेलं आहे. सगळे काय लोक असे म्हणत होते की AIच्या व्हिडिओ चालत नाही, पण तसं नाही आहे. कारण पहिल्यांदा मी सुद्धा कन्फ्युजन माझंसुद्धा झालेलं होतं. कारण मला पहिल्यांदा देखील एक नोटिफिकेशन आलं होतं YT क्रिएटमध्ये, हे YT क्रिएटचं, आणि ह्याच्यावरून तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय म्हणून. तर त्यावेळेस मी इग्नोर केलं होतं, म्हणजे म्हटलं AIचे व्हिडिओ चालत नाही आणि कशाला. मग थोडे दिवस गेले, नेक्स्ट टाईम अजून ते YT क्रिएटमध्ये मला ते नोटिफिकेशन आलं. मग त्यानंतर म्हणलं चला बघूया. मग त्यानंतर खूप जणांचे असे व्हिडिओ यायला लागले की YT क्रिएट हे यूट्यूबने लॉन्च केलेलं ॲप आहे, तर त्यावरून व्हिडिओ केल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, म्हणून तिथून मग मी देखील हे व्हिडिओ बनवायला लागले. तर मी काय कुणाचं पाहिलं नाही, मी स्वतःच ट्राय केलं होतं खरं हे कसं करायचं. आणि ट्राय केल्यानंतर मला ते जमलं व्हिडिओ. तर खरंच खूप छान त्या व्हिडिओनं AIच्या म्हणजे YT क्रिएटचं जे ॲप आहे त्यातून खूप छान व्हिडिओ बनवल्यानंतर खूप छान प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळे ते ॲप खरंच खूप छान आहे आणि कोणीही इझी त्यावरती व्हिडिओ करू शकतो, 10 सेकंदाचा. तर चला, आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे मोबाईलमध्ये की मी व्हिडिओ ते कसे करते. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील बघून करायचे आहे. चला तर मग पहिल्यांदा हे ॲप आहे बघा, हे इथं आहे ना YT क्रिएट, त्याला असं तुम्ही ओपन करा. जर तुम्ही हे ॲप घेतलेलं नसेल तर प्ले स्टोअरवरून हे डाउनलोड करा. तर हे बघा, हे ओपन झालेलं आहे. हे बघा, दिसते का हे पूर्ण. याच्यामध्ये बघा ट्रेंडिंग म्युझिक आहेत, क्रिएट विथ व्हिडिओ आहेत, नंतर काय टेम्पलेट्स आहेत, बरंच काही आहे. हे बघा पूर्ण. आणि इथे खाली क्रिएट प्रोजेक्ट, AI व्हिडिओ, नंतर जनरेट व्हिडिओ, जनरेट इमेज आणि यूज टेम्पलेट्स, म्हणजे काही तुम्ही ह्यात यूज करू शकतो. तर बघा, हे खाली असे व्हिडिओ दिलेले आहेत. तुम्हाला जर याच्यातून व्हिडिओ असे बनवायचे असतील तर तुम्ही असं याच्यातून देखील बनवू शकता, तुम्हाला जर आवडलं तर. बघा, आता हा व्हिडिओ ही काय करायली आहे, ही इथे ना एक लेडीज आहे, ती कांदा आणि टोमॅटो चिरायली आणि काहीतरी करते. तर हे असा व्हिडिओ याच्यावरून जरी तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. आणि हो, तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरती तुमच्या म्हणजे फोटोचे व्हिडिओ, आपले फोटो टाकून जर बनवायचे असेल, काहीतरी कुठल्या तरी गोष्टी करायच्या, तर आपण तसं देखील बनवू शकतो. तर चला, तुम्हाला मी तसे व्हिडिओ आपले फोटो यूज करून याच्यामध्ये ना, हे बघा इथं जनरेट व्हिडिओ म्हणून आहे. इथं जनरेट व्हिडिओला असं ओपन करायचं आणि ह्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, इथं प्रश्न विचारलेला असतो की आपल्याला व्हिडिओ कुठल्या पद्धतीने किंवा कशामध्ये व्हिडिओ करायचा, हे इथं दिलेलं असतं वरी. मग इथं हेडलाईन, इथे आपल्याला टाकायचे मराठी किंवा इंग्लिश टाईप करायचं आणि त्याच्याखाली हे प्लसचं चिन्ह, अपलोड अप टू 3 काय इंग्रेडियंट्स, म्हणजे 3 फोटो. कशाचे हे, आता आपल्याला जर कुठल्या संदर्भात व्हिडिओ टाकायचा ना, तर त्याचे तुम्ही 3 फोटो टाकायचे, तुम्हाला सांगते. हे बघा, इथे ऑप्शन देखील आलेला आहे. तर आता आपण बनवूया. याच्यामध्ये आपण काय बनवूयात बघा, काहीतरी तुम्हाला बनवून दाखवते मी. तर हे बघा, हा आपला व्हिडिओ तयार होते. हा बघा, तुमच्या समोर आहे, लाईव्ह प्रूफ आहे, व्हिडिओ तयार होतोय. आता बघूया आपण. 2-3 सेकंदामध्ये आपला व्हिडिओ तयार होते, जास्ती पण वेळ लागत नाहीये. हे बघा किती झालंय, 90 होत आलंय, झाला टोटली 97.
हे बघा झालं तुमच्यासमोर. हे बघा हा व्हिडिओ, हा बघा कोथिंबीर तुमच्यासमोर. आज कोथिंबीर वड्या आहे. ही काय म्हणते की आज कोथिंबीर वड्या बनवायच्या आहेत. तर आता ही कोथिंबीर वड्या, आज कोथिंबीर वड्या आहे. तर इथे व्हिडिओ तयार झाल्यानंतर इथं यूज व्हिडिओ म्हणून आपल्याला नाव येतं, नोटिफिकेशन यूज व्हिडिओ. यूज म्हणल्यानंतर आपण इथं हे जे उभं चिन्ह दिसतं ना, हे बघा, हे आयकॉन, ह्याला असं आपण क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं एक्सपर्ट म्हणून येतं. हे बघा एक्सपर्ट, ह्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये एक्सपर्ट नाव आहे, ते एक्सपर्टला असं क्लिक करायचं. एक्सपर्टला क्लिक केल्यानंतर पूर्ण हा व्हिडिओ गॅलरीमध्ये आपला सेव्ह होतो. मग हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह केल्यानंतर हे बघा आपला हा अपलोड ह्याला पण होतो अपलोड आणि गॅलरीमध्ये सेव्ह पण होतो. आता तुम्हाला गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आहे का बघूयात आपण हा व्हिडिओ. तर हे बघा कुठं गेली गॅलरी, एक मिनटं. फोटो हां, हे बघा एक मिनटं. तर बघा तर तो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आणि जर आपल्याला तो व्हिडिओ तसाच टाकायचा असेल तरी टाकू शकताय. आणि जर आपल्याला त्या व्हिडिओ पाठीमागे आपला आवाज द्यायचा असेल तरी देखील देऊ शकताय. सहसा तुम्ही पाठीमागा आवाज दिलेलाच खूप चांगला, कारण थोडी तरी आपली मेहनत दिसू शकेल म्हणून त्या व्हिडिओला इनशॉटमध्ये नेऊन आपला आवाज द्यायचा आणि मग तो व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायचा. तर त्याच्यानंतर अजून एकदा मी ट्राय करून दाखवते पुढचा व्हिडिओ. चला तर मग. तर चला फर्स्ट आपण जनरेट व्हिडिओमध्ये गेलो. ओके, त्यानंतर खाली इथं 3 फोटोचं आहे, 3 फोटोमध्ये प्लसला क्लिक करा, इथे ऑप्शन येते. मग आपण याच्यातले 3 फोटो सिलेक्ट करूया. तर हे बघा हे 3 फोटो मी माझे सिलेक्ट केलेत. आता बघूया आपण काय व्हिडिओ बनवायचं. तर ह्याला आपण असं डन करूयात. हे आले, हे बघा 3 फोटो. तुम्हाला अजून एकदा सांगते, नीट लक्षात ठेवा, आपल्याला कुठला व्हिडिओ यायचा बनवायचा असेल तर फोटो असणे आवश्यक आहेत. मग तो कुठल्या संदर्भात व्हिडिओ बनवायचा आहे त्याचे आपण फोटो काढून घ्यायचे आणि गॅलरीत सेव्ह ठेवायचे. त्यानंतरच आपला यायचा व्हिडिओ बनवू शकतो. तर बघा मी दुसरा व्हिडिओ तयार करताना हे 2 पापडाचे फोटो बघा, पापड तळलेले आहेत ना, त्याचे 2 फोटो आणि माझा एक फोटो असा तिथे ॲड करणार आहे. तर बघा हे 2 फोटो, ही 3 असे मी इथे टाकलेले आहेत. आता इथं डनवरती येणार आणि इथं ऑप्शनला टाकणार. इथे ऑप्शनवरही टाकेन. इथे वरी हेडिंग काय टाकले मी, आज तळल्या उपवासासाठी पापड्या असं टाकलेलं आहे. मग खाली आपण हे 3 फोटो टाकून व्हिडिओ बनवायचा. तर ह्याला आपण जनरेट केलं. जनरेट केल्यानंतर हे बघा लोड होत आहे. आता पूर्ण लोडिंग झाला की आपला व्हिडिओ कसा तयार होतोय नक्की बघा. तर बघा आज तळूया उपवासाला पापड्या, मी असा व्हिडिओ बनवला होता याच्यावर. तर हे बघा हा व्हिडिओ तयार झालेला आहे. जेव्हा मी पापड तळल्याचे 2 फोटो आणि माझा एक फोटो टाकला होता तर हा असा व्हिडिओ तयार झालेला आहे. बघा झाला ना व्हिडिओ तयार आणि खूप वेळ पण लागत नाही, होतो लगेच. आणि त्यानंतर ह्याला असं खाली यूज व्हिडिओ म्हणून आहे. यूज व्हिडिओला असं क्लिक केल्यानंतर इथे वरी हे बघा या साईडला इथे वरी बाण दिसतो ना, तिथे जायचं आणि तिथून खाली हे एक्सपर्ट म्हणून येते. हे बघा दिसते का, 2दा आहे वरती एक्सपर्ट आणि इथे देखील एक्सपर्ट आहे. तर असं याला क्लिक करायचं. झालं ओके. पूर्ण एक्सपर्टला क्लिक केलं की हा व्हिडिओ आपला गॅलरीमध्ये सेव्ह होतो. हे बघा आता हा व्हिडिओ गॅलरीमध्ये पूर्ण सेव्ह झालेला आहे. तर काय करायचं तुम्हाला सांगते. गॅलरीमध्ये सेव्ह झाल्यानंतर जर आपल्याला आपला आवाज द्यायचा असेल त्या व्हिडिओला तर आपण इनशॉटमध्ये जायचं आणि तो त्या पहिला व्हिडिओचा जो आवाज असतो व्हॅल्यूम तो आपण बंद करायचा पहिल्यांदा आणि त्यानंतर आपला आवाज त्याला द्यायचा. आपल्याला जे काही व्हिडिओ पाठीमागं बोलायचं असेल ते आपण बोलू शकतोय. तर बघा असा हा आपल्याला यूट्यूबने जे ॲप दिलेलं होतं ना, त्याने अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात. तर मला पण पटकन आले खरं बनवायला. मला देखील वाटलं नव्हतं की खरंच खूप कसं बनवायचे यायचे व्हिडिओ. आणि एकदा काही व्हिडिओ बनवायला आलं की पुढच्या गोष्टी सगळ्या आपोआप येतात. त्याच्यात कसं बनवायचं, काय घ्यायचं सगळं टोटल येतात, आयडिया येतात. अक्षरशः आज मी एवढे व्हिडिओ फक्त आयडियाजवरती बनवल्यात आणि खूप छान मला खरंच त्या
यूट्यूबच्या ॲपनं वाय टी क्रिएट ॲपनं खूप चांगला प्रतिसाद दिले. व्ह्यूज देखील बरेच आले, लाईक्स आल्या, सबस्क्राईब मेन म्हणजे सबस्क्राईब वाढले. तर तुम्हाला खरं सांगू का, मला 1000 सबस्क्राईब करायला कंप्लीट मला 11 महिने लागले. पण जेव्हा मी ही व्हिडिओ बनवायला लागले ना, तेव्हा माझं 1 महिन्यात 1000 अजून 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले, म्हणजे वर्षामध्ये 2000. तर बघा, आपल्याला 1000साठी एवढी वाट बघावी लागते आणि इकडे मला एवढ्या इझिली एका महिन्यामध्ये सबस्क्राईब 1000 कंप्लीट झाले. तर कोण कोण म्हणते खरं यायचे असे व्हिडिओला मॉनिटायझेशन होत नाही, पण होतं, कारण हे आपल्याला यूट्यूबनेच ॲप दिलेलं आहे. तर यूट्यूबचं तर AIचं पण होत नाही. हे कसं आहे माहिती आहे का, जर आपण दुसऱ्यांचे AIवरून व्हिडिओ असे बघितलेले इथले तिथले तसेच उचलून असे आपल्या अकाउंटवर जर आपल्या चॅनलवर जर टाकले तर चॅनल मॉनिटाईज होत नाही, डिमॉनिटाईज होते. जर आपण AIवरती आपण स्वतःचे आयडियाज घालून जर व्हिडिओ तयार केले तर आपल्याला नक्की यश येतं, आपलं चॅनल नक्की मॉनिटाईज होतं. काही अफवा सोडतात आणि या अफवांचं कसं असतं, खोटी माहिती लवकर पसरते. खऱ्या पसरत नाहीत, पण खोटी माहिती खूप पसरते, त्यामुळे लोकांच्या डोक्यात पण लवकर शिरते. तर हे AIचं बघा, वाय टी क्रिएटवरून असं व्हिडिओज बनवायचे. तर तुम्हाला समजले का मला कमेंटमध्ये सांगा, आणि नसतील समजले तरी देखील मला कमेंट करा आणि अजून विचारा, मी तुमच्या कमेंटचं उत्तर देईन. तुम्हाला अजून मला जितकी सोपी भाषा येईल ना, तेवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील, तुम्हाला व्हिडिओ संदर्भात तुमचं जर चॅनल असेल त्याच्या संदर्भात तुम्हाला कुठली देखील प्रॉब्लेम असेल, थंबनेल बनवणे किंवा काही, आता यूट्यूबमध्ये खूप आहेत खरं हे ते, म्हणजे खूप गोष्टी असतात खरं, टॅग लावा, थंबनेल लावा, अजून काय म्हणतात ते पाठीमागून आवाज द्या, अशा काही गोष्टी असतात. तर कोणाकोणाला म्हणजे माहिती नसतं नवीन असल्यामुळे, तर तुम्ही मला विचारू शकताय. मला जेवढं काही इन्फॉर्मेशन माहीत असेल तेवढं तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तर चला, माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला, शुभरात्री.